नमस्कार, मी पंजाब डक. मग राज्यात पावसाचं वातावरण येणार आहे का? तर मी मागं सांगितलं होतं ना, 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं पिकं काढून घ्या, कारण की शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होणारच आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 16 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, तुमचा गहू असेल, हरभरा असेल, तंबाखू असेल, मका असेल, तर तुम्ही काय करा, काढा किंवा झाकून ठेवा. कारण की राज्यात 16 तारखेच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे. मग 16 तारखेला कुठं बदल होणार आहे? तर राज्यात 16 तारखेला मात्र पूर्व विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, 16 तारखेपासून वातावरणात बदल होणार आहे. म्हणून त्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करायचं, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा हरभरा असेल, गहू असेल काढून घ्या. त्याच्यानंतर 17 तारखेला परत विदर्भ पश्चिम विदर्भाकडं ते वातावरण येणार आहे. आणि मराठवाड्याकडं, नांदेडकडं, हिंगोलीकडं, लातूरकडं आणि परभणी परिसरात 17पर्यंत येणार आहे. म्हणून ह्या 3 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लगेच काळजी घेण्याचं गरजेचं आहे. पण त्याच्यानंतर 18, 19, 20, 21च्या दरम्यान मात्र राज्यामध्ये काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, वारं सुटणार आहे, पाऊस येणार आहे, विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या हरभरे काढून घ्या, गहू काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 19, 20, 21च्या दरम्यान चांगलंच वातावरण खराब होणार आहे. म्हणून तुमच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडं नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अहिल्यानगर, जळगाव जिल्हा ह्या त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 18 तारखेपर्यंत तुमचा गहू असेल, हरभरा असेल तर काढून घ्या. कारण की तुमच्याकडे 19, 20, 21च्या दरम्यान वातावरणात बदल होणार आहे. खूप ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी सोडून देईल, काही ठिकाणी वारं सुटेल, काही ठिकाणी विजा कडकडतील, पण वातावरणात बदल होणार आहे. म्हणून या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी देखील काय करायचं, 18, 19, 20, 21च्या दरम्यान तुमच्याकडे देखील म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा ह्या पट्ट्यात देखील चांगलं वातावरण खराब होणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्याने 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की कोकण पट्टीकडे मात्र 14 आणि 15 तारखेला वातावरणात बदल होणार आहे. कारण की 14-15 तारखेला कोकणाकडं काही ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 16 तारखेला सुरुवात विदर्भाकडून होणार आहे. 16, 17, 18 दररोज काय होणार आहे, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. सर्व दूर एका ठिकाणी पडणार नाही. म्हणजे 16 तारखेपासून ते 22 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळा भाग धरत अवकाळी पाऊस पडत जाणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमची पिकं काढून घरी आणू शकता. धन्यवाद. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस काय होणार आहे, सगळीकडे जोरात नाही पडणार, पण काही काही भागात पडेल, कुठं वारं सुटेल, कुठं सोडून देईल, कोणता निरंक राहील. काय व्हायला की तुम्हाला सांगू इच्छितो, इकडं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, त्याच्यानंतर झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम बंगाल ह्या भागामध्ये काय होणार आहे, तिकडं पाऊस खूप पडणार आहे, त्या राज्यामध्ये खूप पडणार आहे. म्हणून त्याचा असर काय होणार आहे, आपल्या महाराष्ट्राला होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्वदूर सगळीकडे पडणार नाही, पण भाग बदलत मात्र अवकाळीचे सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. धन्यवाद.